BF आहे, बरोबर. तर आता बघा याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहे. तर होऊ शकते तुम्हाला माहिती असेल, पण ॲज अ एक लिडर म्हणून माझं काम आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकदा पुन्हा रिपीट करून देणे. तर बघा बदल काय झालेले आपल्याकडे जो CSI होता, बरोबर, तो CSI 10% मिळत होता आतापर्यंत, बरोबर आहे. आता आणि आता किती मिळणार आहे? 5%. ठीक आहे. आता मला सांगा याच्यातनं जर तुम्ही विचार केला तर फायदा की नुकसान? कोणी सांगू शकतं लीडर हे का बरं केलंच नाही मी? असं माहीत तर सांगा, असं काही नाही. कोणी सांगू शकता? CSI तर उलट चांगलं होतं, फायद्याची गोष्ट होती ना. आपल्याकडे जास्त म्हणजे इन्कम येत होतं, न्यू व्यक्तीच्या घरातही जास्त इन्कम जात होतं. आज काय झालेलं आहे, त्या न्यू व्यक्तीच्या घरात थोडंसं इन्कम कमी जात आहे, मान्य करता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, मी पहिली सांगितलं कुठली गोष्ट फायद्यासाठी होती तर कुठली नुकसानसाठी होती. आपण त्याचा फायदा निश्चितच लक्षात घ्यायला पाहिजे. तर काय झालेलं होतं, जेव्हा आमची जेव्हा काउन्सिलिंग झाली होती MBAचे जे थोडेसे इन्चार्ज आहेत त्यांच्यासोबत, त्यांनी या गोष्टी आम्हाला लक्षात आणून दिल्या होत्या. पूर्ण भारतामध्ये 70% जो PBचा रेशो होता हा पूर्ण PCच्या नावाने होत होता. 70%. म्हणजे मग पर्सनलमध्ये किती करत होते लोक? त्यांच्या लक्षात आलं की बरेचसे जण काय करतात, स्वतःच्या नावाने ऑर्डर न टाकता कस्टमरच्या नावाने म्हणजे PCच्या नावाने टाकत आहेत. आणि तो रेशो एवढा वाढलेला होता की तो 70%वर चालला गेलेला होता, बरं. तर त्यामुळे MBAने तो नियम काढला की CSI सोबत तुमचं पर्सनल काही दिवसांत कालांतरानं काय झालं असतं, तुम्ही सगळ्यांनी PCवरच टाकले असते आणि पर्सनलमध्ये 5-10 PB दिसले असते. आणि त्यानंतर पर्सनल जो बिझनेसचा जो मेन पाया आहे पर्सनल व्हॅल्यूम, तो व्हॅल्यूम कमी झालेला असता, बरोबर आहे. तो पर्सनल व्हॅल्यूम कमी व्हायला नाही पाहिजे, त्यामुळे हे MBAने काय केलं आहे, एक चेंजेस केलेले आहे, बरोबर आहे. आता यामध्ये काय होतं, आणि यामध्ये फायदा आणि नुकसानच्या गोष्टी जर बोलतो म्हटलं तर फायदा काय आहे, तर आता फक्त तुम्हाला यामध्ये फायदा 3% व्यक्तींनाच 3% व्यक्तीपर्यंतच फायदा आहे. 6% असाल तर त्या व्यक्तीला CSI मिळणार, बरोबर आहे. मग बाकी काय मिळतं हे तुम्हाला माहितीच आहे, मी त्याच्यावर काही डिटेल जास्त वेळ बरबाद करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बोलू आपण CSI झाल्यानंतर दुसरा टॉपिक काय येतो, BBI की BF आहे? जग सांगा आता काय BF. याचा क्रायटेरिया कोण सांगू शकते? एक जण सांगा हात बरोबर. क्रायटेरिया काय BF आहे काय भाऊ? 3% क्वालिफाय पाहिजे. बघा इथं तुम्ही तुमच्या 3% अप चालतं कमीत कमी. तर काय मिळणार याच्यावर सांगतो. आज जर तुम्ही आतापर्यंत BFI किती मिळत होतं आपल्याला? 15. आता किती वाढलं? एकूण किती % वाढलं? 10%. बरोबर आहे. 10% वाढ झालेली आहे आपल्या याच्यात. आता उदाहरणार्थ एखाद्या लिडरला जर 5,000 रुपये जर मिळत होते, बघा एक्झाम्पल म्हणून देतो, एखाद्या लिडरला जर 5,000 रुपये जर त्याला इन्कम येत होतं, जे काही त्याची पिन लेवल आहे सध्याची कुठपर्यंत चालते 9% 12%, ओके, तोपर्यंत त्याला 5,000 रुपये येत होतं. तर MBA त्याच्यात ॲडिशनल जुनं किती रुपये टाकत होती? 15 पाची 7,500 रुपये. आता 25 पाची 1,600, म्हणजे किती झाले? 1,000 1,600 ना? हां, 12,500 नाही 1250 रुपये, बरोबर. तर बघा आता MBA कडनं ॲडिशनल किती रुपये आले? 1250 रुपये ॲडिशनल आलेले आहे. आणि हे पैसे फ्रीचे आहे. पहिले 700-750 रुपये होते, 600-650. आता किती झालेले आहेत त्याची रक्कम वाढलेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर हा रेशो वाढला. त्याच्यानंतर दुसरं, याच्यानंतरची नेक्स्ट काय मिळते? BBI. BFI झाल्यानंतर नेक्स्ट काय मिळते? BBIचं क्वालिफिकेशन कोण सांगू शकते इथं? काय? तुमच्या 3,66,000 पाहिजे, बरोबर आहे. आता तुम्ही इथे तुमच्या 3,00,000 किती पाहिजे? 666 +1 चालते. आता कदाचित हे 12% 15% ऑफ पासून मिळतं. जर उदाहरणार्थ 15%चा एखादा लीडर आहे, त्या व्यक्तीला जर त्याचं एक रेग्युलर इन्कम जर 40,000 रुपये जर मिळत असेल त्याच्या स्ट्रक्चरनुसार, आता हे पहिले किती मिळत होतं? 35 नाही, पहिले किती मिळत होतं? पहिले 20. आता किती झालं? किती झालं? 30. 35%. बघा पहिले हे किती होतं?
हे किती झालं? हे किती होतं? हे किती झालं? हे 30 आहे वाटतं ना तुम्हाला? 55 30 आहे. 55% वाढले ना. 30 आहे ना ते? हां 35 30%. बरोबर आहे? कारण की ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन 55% होते. ओके ठीक आहे, 30% वाढलेलं आहे. तर आता 20 वरून 30, आता जेव्हा 20,000 40,000वर तुम्हाला 20% एक्स्ट्रा देत होता तेव्हा किती रुपये मिळत होते एक्स्ट्रा? 8,000. पहिले 8,000 रुपये एक्स्ट्रा मिळत होते एमबेकडनं. आता किती मिळणार? 12,000. क्वालिफिकेशन लक्षात घ्या. इथे काय लागते? 3 लोक 3%, इथे काय लागतात? 3 व्यक्ती 6%. पण आता तुमची एकाच वर्षात तुम्ही 12% गेले, 15% गेले आणि सिल्वरही गेले. एका वर्षात तुम्ही रेग्युलरमध्ये गेले तर तुम्हाला काय मिळतं? तर तुम्हाला काय मिळतं? त्याला हे 25% प्लस हे 30%, एकूण किती झाले? 55%. बरोबर आहे? आता तुम्ही एक चांगल्या 6 लाख 7 लाखनी तुम्ही तुमचं सिल्वरशिप गाठली आणि सिल्वरशिप गाठल्यानंतर तुमचं रेग्युलर जे इन्कम आहे ते तुम्ही रेग्युलर इन्कमच 90,000 रुपये आलेलं आहे. रेग्युलर इन्कम 90,000 येतात ना जर स्ट्रक्चर व्यवस्थित असेल तर. रेग्युलर इन्कमच तुमचं 90,000 आलेलं आहे. तर आता सांगा 90,000चे 55% किती होते? 50,000. लगभग 50,000. बरोबर आहे? याच्यात 50,000 रुपये जर ॲड केले तर आपल्या घरात आज किती रुपये इन्कम यायला लागलेलं आहे? 1,40,000 45,000 म्हणजे जवळपास 1,40,000. तर सुरुवातीला फाउंडर प्लॅटिनम जेव्हा तो व्यक्ती सिल्वर जात होता तेव्हा इन्कम किती येत होतं? 90,000. 1 लाख भरपूर झालं. त्याच्यानंतर जास्तीत जास्त BBI BFI मध्ये क्वालिफाय होता 1,10,000. पण आज किती यायला लागलेलं आहे? 1,40,000. बरोबर? 1,40,000. तर आज बघा किती मोठी इन्कम तयार झाली. मान्य करता? तर बघा ही सगळी जी वाढ झालेली आहे. आता बरेचसे म्हणतात मला एवढ्याचं पॅकेज आहे तेवढ्याचं पॅकेज आहे. आपण त्याच्यावर थोडंसं 1 मिनिटं बोलून घेऊ. आता एक व्यक्तीला जर 1,50,000 पकडा, जर व्यवस्थित स्ट्रक्चर आहे, गुन्हेला 12 करा, गुन्हेला 6 करा, 9 लाख. किती झाले? 9 लाख. आणि GIP वगैरे जमा होते अकाउंटमध्ये. बरोबर आहे? जवळपास 1.5-2 लाख रुपये ते तो तुम्हाला म्हणजे 9 लाखमध्ये 3 लाख करून टाकाय. कारण की तुमची GIP येते आणि तुमचं पर्सनल एक इन्कम येते. तर किती झाले? 12 लाख रुपये. ठीक आहे. प्लस एक टूर गोवा याला प्लॅटिनमशिप. म्हणजे एक व्यक्ती जर प्लॅटिनम जातो तर त्याचं पॅकेज किती आहे? 12 लाख प्लस एक फॉरेन टूर, एक सध्याचं इंडियातला टूर. बरोबर आहे? आणि तोच व्यक्ती जर फाउंडर म्हणून जातो, बरं आहे, तर 1.5 लाख गुणिले 12 करून टाका. किती झाले? 18 लाख. किती? 18 लाख. 18 लाखामध्ये तुम्ही आता कमीत कमी त्याचं 5-5.5 लाख रुपयाच्या जवळपास त्याचं GIP मध्ये जातो. तो 5 लाखात सगळा होते. 5-6 लाख किती? 23 लाख. बरं आहे? हे 23 लाख पकडून घ्या प्लस फॉरेन टूर. काय पॅकेज आहे? एका फाउंडर प्लॅटिनमचं 23-24 लाख प्लस फॉरेन टूर. बरोबर आहे? तर आता तुम्ही बरेचसे जे म्हणतात ना, म्हणजे मी मला हे नाही करत आहे, हर्ट नाही करत आहे, बरेचसे कमावते असणार. बरेचसे लोक इंजिनियर आहे, कदाचित आपल्या अमरावतीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला नाही आहे एवढं सगळं इन्कम. याच्यासाठी बाहेर जावं लागतं. पुन्हा मुंबईपेक्षाही दूर जावं लागतं, थोडं बँगलोर इकडे जावं लागतं. एवढे मोठे याच्यासाठी एवढं एज्युकेशन इथं घेतल्यानंतर सगळ्यांना आई वडिलांना सोडून, सगळ्यांना घरच्या दारांना सोडून, जवळचे जे मित्र परिवार सोडून. हां ते नाही, ते GIP व्यतिरिक्त मी त्याच्यात एक थोडं ॲडिशनल डायरेक्ट पकडले. अरे जसं सरांनी सांगितलं बरोबर आहे अविनाश सरांनी, त्याच्यामध्ये ॲडिशनल 2-2.5 लाख रुपये अजून येतात. मी ते एक काउंट करून घेतले. मोठी जवळपास जर पाहतो म्हटलं 23-24-25 लाखावर आपण जातोच. बरोबर आहे सरांचं? बरोबर. पण आता हे चेंजेस केलेले आहे, हे पुढच्या याच्यात देणार की नाही देणार आहे अजून व्हायचं आहे. आता तुम्ही रेग्युलरमध्ये घेऊ शकता. जर यावर्षी जर प्लॅटिनम गेले तर 1,20,000 रुपये एक्स्ट्रा MBA येते. आणि जर फाउंडर गेले तर 1,60,000 रुपये ते एक्स्ट्रा येते. बरं, हे झालं या वेळेचं. पण आता पुढच्या वेळेस नवीन जे रूल, आता हे जे वाढवलेला पैसा सप्टेंबर नंतर माहीत नाही, पण तरी 23-24 लाख रुपये ज्या एरियात वाढलो, ज्या एरियात लहानपणापासून मित्र परिवारासोबत राहिलो, त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या भावंडासोबत, आपल्या नातेवाईकासोबत राहिलो आणि पैसे कमवण्यासाठी कुठंतरी बाहेर अननोन व्यक्तींसोबत आपण जाऊन बसलो आहे. तर हे इन्कम आपण या बिझनेसमधून इथेच घेऊ शकतो आणि आपले जे
जिथं आपण आयुष्यभर काढलं आहे तिथंच आयुष्य काढून चांगला सक्सेस होऊ शकतो, बरोबर. तर बघा हे एक नवीन चेंजेस झालेले आहे आपल्या याच्या. त्यानंतर बरेचसे अजून तुम्हाला एक माहिती द्यायची झाली तर आता बरेचसे जे फंक्शन जे होत होते बरेचशांना वाटतं BBS होत नाही आहे. तर बघा BBSबद्दल मी बोलतो. आता BBS जे घेणार आहे ते MBA घेणार आहे. 60 सिटी निवडलेल्या आहे, त्यातली नागपूर आहे, औरंगाबाद आहे, बरोबर आहे. त्याच्याबद्दल रोड शो 20 तारखेला आहेच हॉलमध्ये. त्याच्या तिकीटं आलेल्या आहेत 9% ऑफला. जे तुम्ही इच्छुक आहे त्यांनी फक्त नाव द्या अविनाश सरांपाशी. ज्यांना यायचं असेल त्यांना तिकीटं मिळून जाणार तिथल्या हॉलच्या, बरोबर. तर बघा MBA आता स्वतः एज्युकेशन सिस्टममध्ये पण उतरलेला आहे, आलं लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता MBA आपल्यासाठी करायला तयार आहे, ओके. त्याच्यानंतर दुसरं की आता जसं टूरबद्दल बोललो तुम्ही सांगितलं ना, बरेच वेळेस टूर किती पैसा खर्च केला जातो. आज अविनाश सरांनी आणि दीक्षाताईंनी वहिनी त्याचा अनुभव सगळा घेतलेला आहे, बरोबर आहे. आणि आता वारंवार घेत राहणारच आहे. बरेच वेळेस तुम्हाला मी येऊन सांगत होतो, आज तुम्हाला मी येणार तेव्हा सांगू ठीक आहे, पण तोपर्यंत अपडेटमध्ये तुम्हाला लगेच तुमचे लोकल लीडर आज अवेलेबल आहे सगळ्या गोष्टीचे अनुभव सांगण्यासाठी. आणि बरेचसे लीडर हे आता जे कढीप्रमाणे होते ते उमलत आहे, बरं आहे. येणाऱ्या फ्युचरमध्ये येणाऱ्या 1-1.5 वर्षात तुम्हाला तेही दिसणार मोठ्या प्रमाणात, बरोबर आहे. तर बघा या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, घेऊ शकतो. फक्त एकच गोष्ट आहे, तुमचं एक डिसिजन, बरं आहे. बरेचशांना असं वाटतं मग आम्ही डिसिजन तर घेतलेलं आहे, डिसिजन घेतलं आम्ही काम तर करून आलो. बघा डिसिजनमध्ये पण भरपूर फरक असतो, बरं आहे. डिसिजन घेणे आणि डिसिजनवर काम करणे याच्यामध्ये खूप फरक आहे. बघा डिसिजन तर इथं बसणाऱ्यापैकी सगळ्यांनीच घेतलेलं आहे. काय सगळ्याची स्ट्रीप हाच विरोध करत आहे का? नाही करत आहे. कारण काय हां असतं ना, अपडाऊन असतं, बरं. अपडाऊन असतात. कारण की बघा आज बरेच वेळेस तुम्हाला असं वाटत असणार की बा मी बरेच वेळ 2 महिने झाले, 5 महिने झाले, 6 महिने झाले, वर्षभर झाले का मी या बिझनेसमध्ये आलेलो आहे, तर मी अजूनही तिथंच आहे, माझी काही खूप मोठी टीम नाही आहे. तुम्ही तिथं नाही आहे, लक्षात घ्या का नाही आहे. बघा तुम्ही इथे जॉईन केलं तेव्हा तुम्ही थोडं शिकत गेले, थोडे लोक आले, अपडाऊन होत गेले, बरोबर आहे. आणि या लेवलवर जर तुम्ही इथं आलेले आहे, तुम्हाला असं वाटेल माझे म्हणजे 1-2 लोकच आहे, खूप मोठी टीम नाही आहे, बरोबर. मी जसं सुरुवातीला जॉईन झालो तसंच होतो. खरं सांगा सुरुवातीला हा व्यक्ती इथं होता ना आता इथे आहे, हा याच्यामध्ये काही फरक आहे की नाही आहे. मग हा फरक काय? हा फरक म्हणजे फक्त टीम म्हणजेच फरक नाही आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याचशांना वाटते की माझी टीम झाली आणि मला पैसा यायला लागला म्हणजेच फरक पडला, चुकीचा आहे, बरं. तुमच्यापाशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अनुभव जो आलेला आहे, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे अनुभव. तुम्ही इथे होते तुमच्याशी 0 अनुभव होता आणि तुम्ही इथे आले तुमच्याविषयी एक चांगला अनुभव आलेला आहे की इथून तुमचा एक दृढ निश्चय झालेला आहे की मी बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकतो किंवा शकते, बरोबर आहे. आणि हा अनुभवच महत्त्वाचा आहे. बरेच वेळेस तुम्ही बघता सिच्युएशन येते, बरोबर आहे. कुठली सिच्युएशन नैसर्गिक आपत्ती येते, बरेच वेळेस आपण बघितलं आहे नैसर्गिक आपत्ती येते, मोठे मोठे बिझनेस ढासळतात, बरोबर आहे. बऱ्याचशा गोष्टी होतात. तर त्यावेळेस काय होतात, लोक इथे थोडी येतात डायरेक्ट. होऊ शकते इन्कम नाही इथं आले पण अनुभवानं ते लोक ह्या लेवलवर असतात, म्हणजे ते कधी स्वतःचं अस्तित्व उभं करू शकतात. म्हणून तुम्हाला एक सांगतो, जर कदाचित तुम्ही बरेच दिवसापासून जॉईंट असणार आणि जर कदाचित तुमची टीम खूप मोठी नाही आहे किंवा कदाचित कमी जास्त झालेले आहे, तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही खूप चांगले अनुभव घेतलेले आणि त्या अनुभवाच्या बेसवर तुम्ही खूप मोठा बिझनेस उभा करू शकता, एवढी तुमच्यामध्ये 100% क्षमता आहे, बरोबर आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा हा जर तुम्हाला कदाचित कळला असेल, मी चेंजेसबद्दल सांगितलं. आता 3% आल्यानंतरचं काही गोष्टी जसं आपण नवीन असताना एक स्ट्रक्चर बघा, कुठली पिन मी नेहमी आल्यानंतर जवळपास बऱ्याच वेळेस बोलतो की स्ट्रक्चर. मी तुम्हाला म्हटलं ना 1500च का बरं क्वालिफाय झाले आणि बरेचसे नाही झाले. आणि बरेच वेळेस तुम्हाला सांगतो, आता मागे अविनाश सर आणि दीक्षा वहिनी आमच्यासोबत होते, बरेचसे त्यांनाही अनुभव आला असेल की आहे तर भरपूर. जेव्हा आपण चंद्रपूर किंवा नागपूर जातो तर लाईन लागते फाउंडर प्लॅटिनमची, पण सर्वजण का नाही दिसत आहे. कदाचित त्यांचे म्हणजे प्रश्न आला असेल त्यांनाही. तर बघा सर्वच जण कोण नाही आहे, एवढे सगळे जर टेजर येतात. तर बघा मित्रांनो याच्यासाठी ना MNचा क्रायटेरिया आहे. तसंच आपल्याला क्रायटेरिया आहे 3%वरून 6% जाण्यासाठी क्रायटेरिया आहे, 6वरून 9वर जाण्यासाठी क्रायटेरिया आहे, 9वरून 12% जाण्यासाठी क्रायटेरिया आहे. तसंच या बिझनेसमध्ये फॉरेन टूर जाण्यासाठी पण क्रायटेरिया आहे. आणि तो क्रायटेरिया जर तुम्ही पूर्ण करत असणार तेव्हाच तो तुम्ही टूर क्वालिफाय होता. आणि तो क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला काय लागते, ॲज अ अपलाईन म्हणून अपडेट राहावं लागतं, ॲज अ स्वतःचा बिझनेस ओनर म्हणून पण तुम्हाला अपडेट राहावं लागतं. अपडेट म्हणजे काय, तुमचा बिझनेस स्टेबल नाही राहिला पाहिजे, बरं. जर आज तुमचा 10 लाखाचा बिझनेस आहे, पुढल्या वर्षी जर 10 लाखाचा बिझनेस असेल तुम्ही क्वालिफाय नाही, मग काय करायला पाहिजे,
तर तुमचा बिझनेस हा वाढीव ग्रोथवर असला पाहिजे. जेव्हा तुम्ही ह्या बिझनेसमध्ये 10 लाखाचा बिझनेस करता, मी का बरं सांगतो की थोडंसं तुम्हाला रूपरेषा माहीत असायला पाहिजे. हे कशासाठी, याच्यानंतर तोही पॉईंट क्लिअर करतो कशासाठी सांगितलं. बघा, जर 10 लाखाचा बिझनेस झाला तर 1 पॉईंट मिळते आणि असं 12 महिने तुम्ही बिल्ड करता तर 12 पॉईंट मिळतात. पण नेक्स्ट इयर जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर 14 पॉईंट लागतात आणि 14 पॉईंटसाठी तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का, अपडेट राहावं लागतं. अपडेट म्हणजे काय, प्रत्येक मिटिंगला हजर राहावं लागतं असं काय नाही. अपडेट म्हणजे तुमचा बिझनेस ग्रोथवर असला पाहिजे. ग्रोथवर म्हणजे काय, उदाहरणार्थ तुम्ही इथे आहे, तुमचा 10 लाखाचा हा तुमचे 5-6 लोकांची एक टीम आहे, ह्या सर्वांकडून 10 लाखाचा बिझनेस झाला होता, ह्या पद्धतीने 12वर आले. पण तुम्ही 14वर कसे येणार, तर मग तुम्हाला तुमच्या टीममध्ये जर एक सिल्वर जर क्वालिफाय होत असेल तर 0.5 अर्धा पॉईंट तुम्हाला मिळतो, बरोबर आहे. जर तो व्यक्ती दुसऱ्या महिन्यात क्वालिफाय झाला तर पुन्हा अर्धा पॉईंट मिळतो, म्हणजे किती झाला पॉईंट, 1 पॉईंट झाला, बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या लेगमध्ये एखादा व्यक्ती जर क्वालिफाय होत असताना पुन्हा अर्धा पॉईंट मिळतो, अरे 1.5 पॉईंट झाला. आणि पुन्हा नंतर जर तो दुसरा व्यक्ती क्वालिफाय होत असेल पुन्हा अर्धा पॉईंट मिळतो, आता झाले 2 पॉईंट, म्हणजे झाले 14. त्याच्यानंतर हा झाली एक पद्धत. दुसरी पॉईंट, जर तुमच्या टीममधून जर कोणी क्वालिफाय नाही होत आहे तर मग तुमचे 10 लाखाच्या ऐवजी तुमचा बिझनेस 15,000 झाला पाहिजे, तेव्हा तुम्हाला 1.5 पॉईंट मिळते. आलं लक्षात. मग 12 महिन्याचे 12 आणि 1.5 जर 12 महिने जर तुमचा 1.5 लाखाचा बिझनेस होत असेल, 15 लाखाचा बिझनेस 15 लाखाचा बिझनेस जर होत असेल तर 6 पॉईंट ते 6 आणि 12 आणि 6 18. पण जर तुम्ही इथून जर 10,000चा बिझनेस करतो आणि इकडून जर मग 15चा असेल तर इकडला 1.5 आणि इकडला अर्धा असा मिळून तुमचा 2 होतो. तर हे का बरं गरजेचं आहे आणि का सांगा, त्याचं कारण सांगा. माझा उद्देश हे नाही की तुम्हाला असा असायला पाहिजे. माझा उद्देश हा आहे की मी नेहमी स्ट्रक्चरवर बोलतो. जर तुम्ही फक्त 2 लेग 3 लेगवर जर काम करत असाल तर मला सांगा, एक व्यक्ती क्वालिफाय झाला, तुमचा साईड व्हॅल्यू 10,000 झाला नाही तर खरंच तुम्हाला पॉईंट मिळणार का, बरोबर. मग तुम्ही क्वालिफिकेशनमध्ये येणार का, नाही. ठीक आहे. मग दुसरा व्यक्ती तुमचा क्वालिफाय झाला, मग तुमचा जर नंतर नाही झाला तर मग काय होणार, तुमची डाऊन जाईल, टूरला जाणार, तुम्ही घरी राहणार, बरोबर आहे. बरेच जणांचं आहे, हा खूप जणांचं आहे. हां ठीक आहे, एक लेवल समजू शकतो. एक विशिष्ट लेवलवर तो व्यक्ती एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतो. कधी 22, 50, 22, 24, 25 पॉईंट लागतात, 30 पॉईंट लागतात. त्यावेळेस बिझनेस त्यावेळेस लोक पॉईंटचा विचार नाही करत, टीममध्ये प्लॅटिनम कसा ब्रेक करायचा, साईडनं करायचा, तो डायनामिकशिपचा विचार करतो. त्या लेवलवरचा विचार वेगळा. तुम्ही त्या लेवलवर आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी ऑटोमॅटिक लक्षात येणार. कारण तो क्वालिफाय नाही झाला म्हणजे त्याचा अर्थ हे नाही तो ग्रोथ ते करून, तो डायमेंडशिप ग्रोथ करून आला. तो नुसतं फक्त 10,000 देण्याचा वाटणे बोलणार, नुसतं एकाची 10,000 रुपये आले त्याच्यासाठी नाही, तो साईडनं काम करून करू शकतो. होऊ शकते अशा परिस्थितीत असं कंडिशन राहते की 3 लेग तर राहते पण त्याला साईडनं करण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम जातो, बरोबर आहे. तर तो व्यक्ती साईडनं पण काम करण्यासाठी करतो. तर म्हणून एक बोलतो, नेहमी सांगत आहे की स्ट्रक्चर तुमचं व्यवस्थित ठेवा. खूप कमी नाही तर खूप जास्तही नाही. 6 लेग कमीत कमी घेऊन चाला. जर 6 लेग जर तुम्ही कमीत कमी घेऊन चालत असाल तर तुम्हाला कधी धक्का लागणार नाही. कोणत्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत. पैसा खूप चांगला आहे. दुसरं, तुमची टीम खूप फास्ट ग्रोथ करत राहणार. तिसरं, तुम्ही प्रत्येक वर्षाला क्वालिफाय होणार. त्याच्यानंतर तुमची पिन कंटिन्यू क्वालिफाय होत राहणार. खूप सारे चेंजेस किंवा खूप सारे या स्ट्रक्चरमुळं होते आणि खूप सारं टेन्शन येते तर स्ट्रक्चर आपलं कमी जास्त असेल, बरोबर आहे. खूप टेन्शन येते, आता काय करायचं. अजून तर आता माझ्याशी नवीन सुरुवात केली 1 लेगपासून, बाकीचे लेग तर 12, 15% आहे. आता काय करू, अरे तर त्यावेळेस कंडिशन थोडं होते, पण थोडं का होईना ॲटलिस्ट तुमचा एक व्यक्ती जर 12% आहे, दुसरे 12 आहे, तिसरा 15 आहे, तर तुमचा चौथा 5वा व्यक्ती 3% तरी असायला पाहिजे. ॲटलिस्ट 3%, 6%, म्हणजे तो त्याला पाहून काम करणार. हां, त्याला कोण कसं काम करणार याच्याबद्दल हे मिटिंग झाल्यानंतर 15%ची मिटिंग नाही त्याच्यामध्ये सांगेल. सगळ्यांना नाही झालं, हे त्याला पण कसं काम होऊ शकते. तुम्हाला डुप्लिकेशन कसं करून घ्यायचं आहे, एड्युकेशन कसं करायचं आहे ते तेव्हा सांगणार. ठीक आहे. तर आता याच्या एवढ्या जो मी पार्ट सांगितला यामध्ये कोणाला कुठं काही डाऊट असेल, कन्फ्युजन असेल तर सांगा, नाही तर मी तुमचा नेक्स्ट आपण जो नेक्स्ट पॉईंट आहे आपण ते करू. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम, काही प्रश्न नाही आहे.